मित्रांनो, घर हे आपल्या आयुष्यातील सुरक्षित ठिकाण असतं असं आपल्याला वाटतं. पण कधी कधी असंही घडतं की जिथं आपण सुरक्षिततेची अपेक्षा करतो तिथंच आयुष्य उद्ध्वस्त होतं. पुढच्या लेकरावरच बापानं अशी अमानुष कृत्य करावी यावर विश्वास बसतो का? पण ही भयानक घटना नुकतीच सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापानं वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोलापूर शहरातल्या एका गल्लीत हे छोटंसं कुटुंब राहत होतं. घर अगदी साधं आणि सामान्य दिसायचं. घरात बाप, आई आणि त्यांची लहान मुलगी राहत होती. शेजाऱ्यांना वाटायचं की हे एक नेहमीसारखं शांत कुटुंब आहे. पण या घराच्या आत काय चाललं होतं याचा कुणालाच अंदाज नव्हता. त्या घरात रोज कलह व्हायचे. बाप आणि आई यांचं पटत नव्हतं. लहान सहान कारणावरून जोरदार भांडणं व्हायची. आईचं आयुष्य असह्य झालं होतं. 2022 मध्ये बाबानं आईला घराबाहेर काढलं. आई घर सोडून बाहेर राहायला लागली. तिला वाटलं की मुलगी बापासोबत राहिली तर निदान सुरक्षित तरी राहील. कारण कोणत्याही आईच्या मनात असं कधीच येत नाही की स्वतःचं मूल बापाकडूनच धोक्यात असेल. घरात आता फक्त बाप आणि मुलगी. मुलगी अजून लहान, अल्पवयीन. तिचं बालपण खेळण्यात जायला हवं होतं. पण इथे मात्र वातावरण पूर्ण वेगळं होतं. आईला घराबाहेर काढल्यानंतर बापाचं वागणं विचित्र व्हायला लागलं. कधी तो अचानक तिच्यावर हात फिरवायचा, कधी तिच्याची गैरवर्तणूक करायचा. मुलीला सुरुवातीला काहीच समजत नव्हतं. ती घाबरलेली, बुजलेली. पण जेव्हा त्याने तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला तेव्हा तिचं जग कोसळलं. या गोष्टीची सुरुवात 2022 पासून झाली होती, ती जुलै 2025 पर्यंत. बाप वारंवार तिच्यावर नको ते कृत्य करत राहिला. तो बाप वडील पण विसरला होता. रात्री मुलगी घाबरून झोपायची. तो तिला धमकवायचा, आईला सांगितलंस तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन, हे कुणाला सांगू नकोस, असं म्हणत त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. मुलगी गप्प राहिली, ती एकटी, आधाराशिवाय. शाळेत ती नेहमीप्रमाणे जायची, पण मनात प्रचंड भीती. तिच्या डोळ्यांमध्ये कायम भीतीचं सावट असायचं. तिला समजत नव्हतं की ही चूक माझी आहे का? मी आईला सांगू का? लोक माझ्यावरच दोष ठेवतील का? मुलीचं बालपण संपलं होतं. तिचं आयुष्य एका भयानक कैदेत गेलं. ती कुणाशीही बोलत नसे, खेळत नसे. मित्रमैत्रिणींनी विचारलं तरी ती शांत राहायची. रात्री तिला झोप येत नसे, स्वप्न पडायची. बाप तिला पुन्हा त्रास देतोय. जागी झाल्यावर तिला तेच भय जाणवायचं. शेवटी एक दिवस मुलीनं धाडस केलं. खूप दिवस मनात दडवून ठेवलेलं दुःख तिनं आईसमोर उघड केलं. ती थरथरत होती, आवाज गळ्यात अडकत होता, पण धैर्य करून तिनं आईला सगळं सांगितलं. आईला हे ऐकून धक्का बसला. माझ्या मुलीला सुरक्षित ठेवणारा तिचाच बाप असं करू शकतो? तिचा विश्वासच बसत नव्हता. काही क्षण ती निशब्द झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण लगेचच तिनं स्वतःला सावरलं. तिला समजलं, आता गप्प बसणं म्हणजे गुन्हा आहे. तिनं मुलीला मिठीत घेतलं, धीर दिला आणि ठाम आवाजात म्हणाली, बाळ, आता आई तुझ्या सोबत आहे. आपण हे सहन करायचं नाही. आपण पोलिसांकडे जाऊ. आणि त्या क्षणी आईनं मुलीचा हात धरला व तिला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोचली. पोलीस ठाण्यात आई आणि मुलगी दोघीही पोचल्या. तिथे तक्रार दाखल केली. पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपी बापाला अटक केली. त्याची चौकशी झाली. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं. पण सत्य कडवट होतं. मुलगी जे म्हणत होती ते अगदी खरं निघालं. समाजात संताप व्यक्त झाला. बाप जर असं करत असेल तर मुली कुणावर विश्वास ठेवणार? महिला संघटना पुढे आल्या. त्यांनी मागणी केली, या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कुटुंबातील वाद मुलांच्या आयुष्यात किती गंभीर परिणाम करू शकतात याचं हे उदाहरण आहे.
आपण मुलांशी संवाद ठेवला पाहिजे आणि समाजानेही अशा गुन्ह्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे. मित्रांनो, बाप आणि लेकरामधलं नातं हे जगातील सगळ्यात पवित्र नातं मानलं जातं. पण जेव्हा हाच बाप राक्षसी प्रवृत्ती दाखवतो तेव्हा समाज हादरून जातो. आपण प्रत्येकाने लक्ष ठेवायला हवं की आपल्या आजूबाजूला एखादं मूल त्रास सहन करत नाही ना. मुलांना त्याच्या हक्काबद्दल शिकवण, त्यांना आत्मविश्वास देणं आणि कुणीही चुकीचं वर्तन केल्यास लगेच सांगायला प्रवृत्त करणं ही आजच्या काळाची गरज आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. तेव्हाच समाजाला न्याय मिळेल. बापाचं पवित्र नातं जर एखाद्याने कलंकित केलं तर त्याला माफ नाही, त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.